गेल्या 15 दिवसापासून माझ्या घराचं हे शांत वातावरण रात्रीच्या वेळी बदलू लागलं होतं. रात्रीचे 11:30 झाले की घरातला प्रत्येक दिवा मालवायचा. पण आईबाबांच्या खोलीच्या दारातून एक बारीक प्रकाशाची रेघ बाहेर यायची आणि मग सुरू व्हायचा तो सिलसिला. एक आवाज आला. खस खस खस. जणू काहीतरी लाकडावर घासल्यासारखा तो आवाज होता. मी हळूच बेडवरून उठलो. पायातल्या चपला बाजूला सारल्या जेणेकरून माझा चालण्याचा आवाज कोणालाही ऐकू जाणार नाही. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. तो थोडासा उघडा होता. मी एक डोळा फटीला लावला. आतलं दृश्य पाहून माझं शरीरच भिजलं. माझं नाव साहिल. मध्यमवर्गीय कुटुंब. शांत स्वभाव आणि घरामध्ये नेहमीच असणारं एक प्रसन्न वातावरण. माझे आईबाबा विनायक आणि सुनीता यांच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की आदर्श जोडपं कसं असावं. पण गेल्या 15 दिवसापासून माझ्या घराचं हे शांत वातावरण रात्रीच्या वेळी बदलू लागलं होतं. रात्रीचे 11:30 झाले की घरातला प्रत्येक दिवा मालवायचा. पण आईबाबांच्या खोलीच्या दारातून एक बारीक प्रकाशाची रेघ बाहेर यायची आणि मग सुरू व्हायचा तो सिलसिला. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. खिडकीतून येणारा गार वारा आणि मातीचा तो ओलावा सुगंध मनाला कुठेतरी भुरळ घालत होता. मी माझ्या खोलीत अभ्यासाचा बहाणा करून बसलो होतो. पण माझं पूर्ण लक्ष शेजारच्या खोलीकडे होतं. अचानक भिंतीपलीकडून एक आवाज आला. खसखस. जणू काहीतरी लाकडावर घासल्यासारखा तो आवाज होता. माझं डोकं चक्रावून गेलं. थोड्या वेळाने एका जुन्या ग्रामोफोनवर वाजावं तसं मंद संगीत ऐकू येऊ लागलं. जगजीत सिंग यांची गझल अत्यंत कमी आवाजात वाजत होती. होश वालों को खबर क्या बेखुदी की क्या चीज है. मी विचार करू लागलो. बाबा तर तसे खूपच शिस्तप्रिय आहेत. रात्री लवकर झोपायचा त्यांचा नियम. मग आजकाल रात्री हे असं काय चाललंय? आवाजाचा रोग पहिला तर ते खूपच गूढ वाटत होता. कधी-कधी आईचा खूप हळू हसण्याचा आवाज यायचा, तर कधी बाबा काहीतरी समजावून सांगत असल्यासारखे पुटपुसायचे. खरं सांगायचं तर एक तरुण मुलगा म्हणून माझ्या मनात थोडा रोमॅन्टिक विचारही आला. कदाचित आई-बाबा त्यांच्या लग्नानंतरचे ते जुने दिवस पुन्हा जगत असावेत. पण मग तो घासण्याचा आणि खरकट असा विचित्र आवाज कशाचा होता? माझ्या न रावेना मी हळूच बेडवरून उठलो. पायातल्या चपला बाजूला सारल्या जेणेकरून माझ्या चालण्याचा आवाज कोणालाही ऐकू जाणार नाही. मी टिपटॉप पावलांनी त्यांच्या खोलीच्या दारापाशी गेलो. काळजाची धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःच्या छातीचा आवाज ऐकू येत होता. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. तो थोडासा उघडा होता. मी एक डोळा फटीला लावला. आतलं दृश्य पाहून माझं शरीरच भिजलं. तिथे पूर्ण अंधार होता. फक्त कोपऱ्यात एक मंद पिवळा लॅम्प जळत होता. बाबा खाली जमिनीवर बसले होते आणि आई समोरच्या लाकडी खुर्चीवर. बाबांनी आईचा पाय आपल्या मांडीवर घेतला होता आणि ते काहीतरी लावत होते. पण ते नुसतं तेल नव्हतं, तर बाबा खूपच एकाग्रतेने आईच्या डोळ्यात बघत काहीतरी बोलत होते. आईच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली होती. जणू ती पुन्हा 20 वर्षाची मुलगी झाली आहे. त्या एका क्षणात मला त्या विचित्र आवाजाचा आणि त्या रात्रीच्या गुपितेचा थोडा अंदाज आला. पण पूर्ण सत्य अजूनही समोर यायचं होतं. तिथे जे काही सुरू होतं ते माझ्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त रोमॅन्टिक आणि गहिरलं होतं. मी दाराच्या फटीतून पाहत होतो आणि माझा श्वास रोखला गेला होता. आतल्या खोलीतलं वातावरण एखाद्या जुन्या क्लासिक सिनेमासारखं वाटत होतं. पिवळ्या दिव्याच्या त्या मंद प्रकाशात बाबांचा सावळा चेहरा आणि आईचं ते लाजरं रूप खूपच वेगळं दिसत होतं. बाबांनी आईचा हात आपल्या हातात घेतला होता. आईच्या बोटांवर आणि मनगटांवर ते काहीतरी हळुवारपणे चोळत होते. तो खस्सा आवाज दुसरा तिसरा काही नसून बाबा एका सुवासिक लाकडी तुकड्याने, कदाचित चंदनाने आईच्या हाताला मसाज करत होते. त्या चंदनाचा सुगंध दाराच्या फटीतून माझ्यापर्यंत पोहोचत होता. बाबा खूप हळू आवाजात आईला म्हणाले, "सुनीता, आठवतंय? लग्नानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा महाबळेश्वरला गेलो होतो, तेव्हा तुझा हात असाच माझ्या हातात होता. आजही तुझा हात स्पर्शला की मला तोच गारवा जाणवतो." आईने हळूच मान खाली घातली. तिच्या गालावर उमटलेली ती लाली पाहून मला विश्वासच बसेना की ही माझी नेहमीची आई आहे. ती म्हणाली, "विनायक, काय हे? मुलं जागी असतील, कुणी पाहिलं तर काय म्हणेल?" बाबा खट्याळपणे हसले. त्यांनी आईच्या हातावर एक छोटासा मुका घेतला आणि म्हणाले, "साहिल झोपला असेल आणि समजा पाहिलं तरी त्याला कळू दे की त्यांच्या बाबांचं त्याच्या आईवरचं प्रेम आजही तसंच ताजी आहे. तुला हा त्रास होतोय ना, तो मी पाहू शकत नाही. तुझी बोट दुखली की मला वेदना होतात." तिथे त्या मंद संगीताच्या तालावर बाबांनी आईचा हात धरून तिला खुर्चीवर उठवलं. आईला पाय टेकवताना त्रास होत होता म्हणून बाबांनी तिला स्वतःचा आधार दिला. ते दोघं तिथेच त्या लहानशा जागेवर अगदी संथपणे स्लो डान्स केल्यासारखे हलत होते. बाबांचा हात आईच्या कमरेवर होता
आणि आईने आपला चेहरा बाबांच्या खांद्यावर विसावला होता. मला आता त्या विचित्र आवाजाचा अर्थ समजला होता. तो आवाज त्यांच्या पावलांचा होता. तो आवाज त्या मसाजींच्या लाकडाचा होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आवाज त्यांच्या हृदयाच्या धडधडीचा होता, जो त्या शांत रात्री मला ऐकू येत होता. आई हळूच म्हणाली, "तुम्ही रोज रात्री हे असं का करता? थकता ना तुम्ही दिवसभर काम करून?" बाबा थांबले. त्यांनी आईचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिला डोळ्यात बघून म्हणाले, "कारण तू माझी प्रेरणा आहेस. तू ठणठणीत झालीस की तुला पुन्हा चित्र काढताना बघायचंय मला. तुझे ते रंग, तो कॅनव्हास आणि त्यात हरवलेली तू. ते बघण्यासाठी मी रोज जागतो." त्यांच्यातील तो संवाद, तो स्पर्श आणि एकमेकांप्रती असलेलं ते अतूट प्रेम पाहून माझं डोळं पाणावलं. मला वाटलं होतं काहीतरी विचित्र घडतंय, पण तिथं तर प्रेमाची एक महान कविता लिहिली जात होती. मी बाहेर उभा राहून हे सगळं पाहत होतो आणि मला जाणवलं की मी आजपर्यंत माझ्या आईबाबांना फक्त आई आणि बाबा म्हणूनच पाहिलं होतं. विनायक आणि सुनीता या दोन व्यक्तींमधलं हे सुंदर नातं आज पहिल्यांदाच माझ्यासमोर उघड झालं होतं. बाबांनी कपाटातून एक जुनी डायरी काढली. त्या डायरीच्या पानांचा आवाज खरखर असा येत होता. हो, हा तोच आवाज होता जो मला रात्री अस्वस्थ करायचा. त्या डायरीमध्ये आईने तरुणपणी काढलेली काही स्केच होती आणि काही वाळलेली फुलं होती. बाबांनी एक गुलाबाचं वाळलेलं फूल काढलं आणि आईच्या केसात माळवण्याचा प्रयत्न केला. आई लाजत म्हणाली, "काय हे विनायक, आता या वयात हे सगळं शोभतं का आपल्याला? केस पांढरे झालेत ना आता माझे." बाबांनी तिचा चेहरा वर केला आणि अतिशय खोल आवाजात म्हणाले, "सुनीता, सौंदर्याचा संबंध केसांशी, रंगांशी नसतो गं, तो मनाशी असतो. माझ्यासाठी तू आजही तशीच आहे जशी पहिल्यांदा त्या पावसात दिसली होतीस. फक्त तेव्हा माझ्या हाताला छत्री होती आणि आज माझा हात आहे." बाबांनी पुन्हा आईला खुर्चीवर बसवलं. त्यांनी एक सुवासिक मेणबत्ती पेटवली, जिचा मंद प्रकाश आता आईच्या चेहऱ्यावर पडला होता. बाबांनी आता आईच्या हातातल्या तळ्यावर आपल्या अंगठ्यांचे छोटे छोटे गोल आकार काढत मसाज करायला सुरुवात केली. ते इतकं हळुवार होतं की आईच्या चेहऱ्यावरच्या वेदना हळूहळू कमी होऊन तिथे एक समाधानाचं हसू उमटलं. आईने बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, "तुम्ही नसता तर मी हे दुखणं सहनच करू शकले नसते. कधी-कधी वाटतं देवाने मला हे आजारपण दिलं, पण त्याबद्दल तुमच्यासारखा माणूस देऊन सगळी कसं भरून काढली." बाबांनी आईच्या कपाळावर एक प्रेमाने चुंबन घेतलं आणि म्हणाले, "तुला माहीत आहे ना, तुझा हा उजवा हात माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. याच हाताने तू माझं घर सावरलं. याच हाताने साहिलला मोठं केलंस. आता या हाताला थोडा आराम देण्याची आणि त्याची सेवा करण्याची वेळ माझी आहे." खोलीत आता फक्त त्या मेणबत्तीचा मंद प्रकाश आणि मागच्या बाजूला वाजणारं ते जुनं गाणं उरलं होतं. बाबांनी आईचा हात आपल्या छातीवर धरला होता. मला बाहेर उभं राहून आता त्या आवाजाची भीती वाटत नव्हती. उलट त्या आवाजात मला एक लय सापडली होती. ती लय होती विश्वासाची आणि कधीही न संपणाऱ्या प्रेमाची. मी तिथेच भिंतीला टेकून उभा राहिलो. मला आता जावंसं वाटत नव्हतं, कारण मला त्या दोघांमधला तो अत्यंत खाजगी आणि पवित्र क्षण मोडायचा नव्हता. पण त्याचवेळी मला जाणवलं की हे जे काही सुरू आहे, त्यामागे फक्त प्रेम नाही, तर एक खूप मोठी जबाबदारी देखील आहे. मी दरवाजाबाहेर किती वेळ उभा होतो, मला माझंच कळत नव्हतं. मला कळालंच नाही. पण अचानक बाबांना ठसका लागला आणि आईने काळजीने त्यांना पाणी देण्यासाठी उठण्याचा प्रयत्न केला. तिच्या हाताच्या वेदनेमुळे तिला नीट उठवत नव्हतं हे बघून माझ्याने राहवलं नाही. मी पटकन दरवाजा ढकलला आणि आत गेलो. मला अचानक समोर बघून आई-बाबा दोघंही बावरले. बाबांनी चटकन आईचा हात सोडला आणि ते सावरून बसले. आईचे डोळे पाणावले होते. तिला वाटलं मला हे सगळं विचित्र वाटेल. मी शांतपणे बाबांच्या हाताला तो तेलाचा दिवा घेतला आणि त्यांच्या शेजारी बसलो. मी म्हणालो, "बाबा, तुम्ही एकटेच का? मला का नाही सांगितलं की आईला इतका त्रास होतोय?" बाबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि धीर, गंभीर आवाजात म्हणाले, "साहिल, अरे तू अजून तरुण आहेस. तुला वाटत असन की ते तुझे आई-बाबा म्हातारपणी हे काय रोमांस करत बसलेत. तुला आमचं हे वागणं कदाचित विचित्र वाटलं असतं, म्हणून आम्ही हे रात्री चोरून करायचो." मी बाबांच्या पाया पडलो आणि म्हणालो, "नाही बाबा, मला आधी खरंच वाटलं होतं की काहीतरी विचित्र सुरू आहे. पण आज जेव्हा मी तुम्हाला चोरून पाहिलं, तेव्हा मला कळलं की खरं प्रेम काय असतं." मी तर बाहेरच्या जगातल्या आकर्षणाला प्रेम समजत होतो, पण खरं रोमॅन्टिक तर तुम्ही आहात, जे एकमेकांच्या कठीण काळात सावलीसारखे उभे आहात. आईने मला जवळ घेतलं. तिचे हात थरथरत होते, पण तिच्या स्पर्शातली माया आजही तशीच होती. तिने सांगितलं की बाबा रोज रात्री 2-3 तास जागून तिचे हात शेकतात, तिला जुन्या गोष्टी सांगतात जेणेकरून तिला वेदना विसरता येतील.
मी आईचा दुसरा हात हातात घेतला आणि बाबांना म्हणालो, आजपासून अर्धा मसाज मी करणार आणि अर्धा तुम्ही. आईची चित्रकला आपल्याला पुन्हा सुरू करायची आहे. त्या रात्री आईबाबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा होता. त्या खोलीतून येणारे ते विचित्र आवाज आता मला जगातील सर्वात मधुर संगीत वाटू लागले होते. कारण त्या आवाजात सेवा, त्याग आणि निस्सीम प्रेम दडलं होतं.